या की शेवंता वहिनी या बसा. जा चल की या. दमलो आहे पिंके. शेवंता काकूला मला पाणी आण ग. काय सांगू बाई त्या लग्नाचा प्रकार एक लई बाई वैतागाला. हो घ्या शेवंता वहिनी पाणी घ्या. काय नाही बाई हो. उन्हाचा जीव दमला तुम्हाला सांगते. आणि ती जेवणाची तसलं लग्न बिग्न चांगलं झालं बाई. पण ती काय बफे का टफे सिस्टीम बाई. कशाचं काय मला तर ती काय पटलं नाही बाई. तुम्हाला सांगते तरी तुम्ही घेतलं बाई 4 वेळा. इकडनं मी ह्या पंक्तीतनं ह्या लाईनीतनं गेली. तुम्हाला सांगते हे गुलाबजामुनचं काउंटर तिकडं तवर इकडनं चपातीचं काउंटर इकडं. जीव नुसता घायला आला हो. तिकडनं इकडून मेलं म्हणलं खायचं तिकडं मरू दे. पुन्हा राहिलेलं पदार्थ तर मी घेतलं बी नाही तर. असलं कुठं असतंय हो. हां ती पंक्तीतला आनंद काय वेगळाच होता शेवंता वहिनी. आहे की नाही. आनंद सगळी एकत्र बसून जेवण्याचा ती उत्साह आणि आपलेपणा बी होता हो. आता काय आहे ह्याच्यात ह्या बफे सिस्टीममध्ये. एकाचं बघायचं आणि दुसऱ्याने करायचं आणि ताटं घेऊन केवायशीच्या लाईनीत उभारल्यावर सगळ्यांनी पळायचं वळीनं. हां आणि घरात आपण लग्नावर येवात जातो कशासाठी हो. एकत्रित एकमेकांचं बोलणं लई दिवसातनं गाठी भेटी होते त्या म्हणून. आणि कशाचं आपली नवरा घ्यायचा बायको घ्यायचा पोरं घ्यायची ताटं घ्यायची कुठल्या तर झाडाच्या बुडात बसायचं नाही तर कुठं तर खुर्च्या असते ते त्याच्यावर जाऊन बसायचं. ह्याच्यासाठी आपण लग्नाला जातो. मला तर काय पटलं नाही बाई. तुम्ही काय बी म्हणा होय की. आणि माणूस वाढायला पंक्तीला आलं म्हणजे कळत नाही हो किती खाल्लं. वाढायला आलं किती बी घेतलं तर. मला तर अजून 2 चपात्या खायच्या होत्या तुम्हाला सांगते शेवंता वहिनी. पण मी नाही बाई गेली. माणसं तोंडाकडं बघते ते आहो. हां तुम्ही त्यातनं बी गेला बाई. गुलाबजामुन तर तुम्ही 3दा घेतलं घेऊ खोटं काय बोलताय. आणि मला ती तसलं लय आवडलं तुम्हाला सांगते. पण जायचं कसं हो माणसातनं. मला लय लाज वाटली बाई. मी आली म्हणलं मरू दे तिकडं. सारखं तर उठून जाणं काय बरं दिसत नाही. पण पत्रावळी द्रोण किती ते चांगलं वाटायचं. आनंद वाटायचा त्या जेवणाचा. वेगळंच होतं बाई. ते दिवस गेलं बाई आता. पहिलं लोक एकाचं बघितलं का दुसरी तिसरी सगळीकडं तीच. मग काय म्हणून आपल्याला काय पटलं मी तर. म्हणून मी म्हटलं चला हात धुवान चला. कोण आल्याला कळतंय कोण गेल्याला कळतंय का जेवल्याला कळतंय. घर मालक लग्न मालक यायचा प्रत्येकाच्या जेवणाच्या पुढं येऊन म्हणायचा घ्या अजून काय लागलं तर. तुम्ही जेवला का. आता माणूस आल्याला बी कळत नाही तुम्ही जेवलाय का. उपाशी गेलंय ती बी कळत नाही. कशाचं काय ती बफे सिस्टीम. आपल्याला काय पटलं नाही बाई. मग काय शेवंता वहिनी तुम्ही तुमच्या पुरीच्या लग्नात काय बफे सिस्टीम ठेवणार आहे काय. नाही ना. हां हे काय बरोबर नाही बाई. 2 पदार्थ माणसानं कमी ठेवावं होतं. पण आपलेपणा आपुलकी सगळं वाटलं पाहिजे बघा त्याच्यात. ह्याच्यात काय 100 पदार्थ आहेत. गर्दी मुलखाची काय घे येते का काय. उगाच त्या अन्नाचा सगळ्या नाश नाहीतर काय. मग आपल्याला काय पटलं नाही बाई ते. जाऊ दे तिकडं.